आम्ही आता पोहोचलोय देव न्हावेला आणि ह्या रोडला ना तावडे वडापाव एकदम स्पेशल वडापाव आहे इथे, म्हणजे खास हॉल्ट पॉइंट आहे हा. आणि सगळेजण म्हणजे मोस्टली सगळे इथे थांबतात चहा नाश्ता करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये. मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आहे घटस्थापना. आम्ही गेलेलो गावी तळी भरण्यासाठी गेलेलो आणि आता निघालोय गावावरून. आणि जाता जाता म्हटलं आता खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाऊया. तर आम्ही आता निघालो. आता पोहोचलो आम्ही पालीमध्ये. आणि हे बघा बल्लाळेश्वर मंदिर इकडे आहे या साईडला. या रोडला नेहमी ट्रॅफिक असते. आज मधला दिवस आहे त्याच्यामुळे आज ट्रॅफिक नाहीये. आम्ही आता पालीच्या मार्केट मधून बाहेर पडलो आणि हा आपल्याला समोर आहे दिसतोय सरसगड. पाली सोडलत ना की साधारण एक 7-8 किलोमीटर वरती म्हणजे एक 14 ते 15 मिनिटं लागतील तुम्हाला. एक नवीन पंप ओपन झालेला आहे, सीएनजी पंप. आणि केदारेश्वर सीएनजी पंप म्हणून असं नाव आहे. आणि 24 तास ओपन राहणार आहे, 24/7 लिहिलेलं आहे. आणि याच्या बाजूलाच आहे, तुम्हाला जर चहा नाश्ता वगैरे काय पाहिजे असेल तर इथे एक छोटीशी टपरी सुद्धा आहे, तिथे तुम्ही चहा नाश्ता करू शकता. या चहा प्यायला या. मुंबई गोवा हायवे पेक्षा हा पाली खोपोली रोड जो आहे ना सगळ्यात बेस्ट आहे ना. हो, म्हणजे तुम्ही कधी पण या, हा रोड खाली मिळणारच तुम्हाला. फक्त एवढंच की रात्रीच्या वेळेला जर तुम्ही ट्रॅव्हल करताय तर तुम्हाला काही चाय वगैरे प्यायचं असेल तर इथं ऑप्शन नाहीये. तुम्हाला मग ते मुंबई गोवा हायवेनेच जावं लागेल. अदरवाईज हा रोड एकदम मस्त आहे. अगदी कधी पण ह्या रोडनी तुम्ही येऊ शकता. परळीला आलो ना की ह्या स्पॉटला थोडासा ट्रॅफिक मिळतो, टर्निंग पॉइंट आहे. आणि परळीला ना जास्त करून ना मासळी बाजार आहे, म्हणजे सुक्या मासळीचा बाजार भरतो इथे, नेहमीच असतो. कोणाला जर घ्यायचं असेल तर ह्या रोडने तुम्ही येताय तर परळीमध्ये थांबून नक्की घ्या. परळीच्या थोडंसं पुढे आलं ना की आपल्याला उंबरखिंडकडे आपल्याला जाण्यासाठी हा इकडे रोड दिसतोय समोरच्या साईडला. आणि ऐतिहासिक जागा आहे ही. तर याच उंबरखिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कालतराब खान यांचं युद्ध झालेलं होतं. तर आम्ही तर इथे चिबूड घेतलेत, गावठी चिबूड. गावठी चिबूड ना सहसा मुंबईमध्ये मिळत नाही. आम्ही आता पोहोचलोय देव न्हावेला आणि ह्या रोडला ना तावडे वडापाव एकदम स्पेशल वडापाव आहे इथे, म्हणजे खास हॉल्ट पॉइंट आहे हा. आणि सगळेजण म्हणजे मोस्टली सगळे इथे थांबतात चहा नाश्ता करण्यासाठी. खोपोली चौकात आलो आम्ही आणि आता इथून जातोय सरळ टुवर्ड्स लोणावळा. आता आम्ही पोहोचलोय खोपोली नगर परिषद. इथे मेन गेट आहे, कमानी आहे, इथून आम्ही आतमध्ये जातोय. तुम्ही जर स्टेशनवरून येताय खोपोली स्टेशनवरून तर तुम्हाला शेअरिंग ऑटो आहे, 20-20 रुपये घेतात शेअरिंगचे. जाताना सुद्धा सेमच आहे, असं काय एक्स्ट्रा नाहीये, 20 रुपये शेअरिंग आहे. फायनली पोहोचलो आम्ही खोपोली मधल्या गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ.
आणि समोर बघा काय जबरदस्त दिसतंय. थोडासा पाऊस उघडलेला आहे आणि इकडे नदी. वाव, काय भारी वाटतं एकदम. समोर बघा डोंगरावरती धुकं बघा किती आलेलं आहे. जबरदस्त म्हणजे जबरदस्त वाटतंय. समोर एंट्री आहे, तिथून जायचंय. निसर्ग आणि अध्यात्माचा मिलाप बघायचा असेल तर बेस्ट प्लेस आहे गगनगिरी महाराज मठ. भारी वाटतं एकदम. आणि तुम्ही जर इकडे स्टेचा जर प्लॅन करताय तर तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे, कारण इथे भक्त निवास जे आहे तिथे जे चार्जेस आहेत एका रूमचे 2000 रुपये चार्जेस आहेत. आणि मॅक्झिमम 4 लोक तुम्ही इथे राहू शकता एका रूम मध्ये. आणि चेकिंग टाइम 11चा आहे, चेकआउट टाइम 11चा आहे. आणि तुम्ही ॲडव्हान्स मध्ये सुद्धा बुक करू शकता किंवा इथे येऊन सुद्धा बुक करू शकता. जेवण खाणं त्याच्यामध्येच आलं. आणि त्याचं डिटेल जे आहे, नंबर जो आहे, कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दर्शन घेतलं आम्ही इथे महाराजांचं. आणि इथे बाजूलाच ना नदी आहे. हा ठीक आहे, बघा नदी आणि बाजूला मठ. इकडे आहे ना बघा बसण्यासाठी जागा वगैरे केलेली आहे मस्त पैकी. आणि खालून आहे ना नदी अशी वाहते. आम्ही मठामध्ये दर्शन घेतलं. खूप छान मठ आहे. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये गगनगिरी महाराजांच्या व्यतिरिक्त अजून श्री शंकराची पिंडी आहे, गणेशाचं मूर्ती आहे, भवानी मातेची सुद्धा मूर्ती आहे, आणि आपले जे संत आहेत त्यांच्या सुद्धा मूर्त्या आहेत. आणि एवढं शांत वाटतं ना आतमध्ये. आणि आम्ही आता जातोय गुहा दर्शनासाठी. त्याची वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि हे बघा, हे समोर हे मठ आहे. आणि मठामधून दर्शन घेऊन आलो आम्ही बाहेर या साईडला. आणि इकडे चाललोय गुहेमध्ये दर्शन घेण्यासाठी. वरती जायला किती वेळ आहे मला माहिती नाहीये, पहिल्यांदाच मी येतोय. आणि इकडे आयुर्वेदिक गगनगिरी मसाज सेंटर सुद्धा आहे. टायमिंग त्याचा आहे सकाळी 7 ते 11 पर्यंत.
कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे इथे, कोणाला यायचं असेल ते कॉन्टॅक्ट करू शकता. हा मस्त वाटतंय ना, एकदम क्यूट एकदम. हा तो बघ, तो जो आहे ना तो, हा हा वाला, हा आता 1-2-3 दिवसाचा असेल तो. अरे भरपूर गायी आहेत तिकडे हो, या साईडला पण इकडे गायी आहेत आणि तिकडे समोरच्या साईडला तिकडे सुद्धा आहेत गायी. आणि हा राखणदार आहे. हा खिल्लार बैल पण आहे इकडे. गाय आहे काय? वाटतं की खिल्लार बैल आहे. तो गावच्या साईडला जो जो फील येतो ना, तो इथं फील येतो एकदम मस्त, अगदी जर गोठ्यामध्ये आल्यासारखं अगदी वाटतंय ना. भरपूर गायी आहेत तिथे, इकडे आहेत, तिकडे त्या साईडला सुद्धा आहे तिकडे. हा हा तिथे हात लावायला सांगते. गाई बैल मग हा मग एवढ्या सगळ्या गायी आहेत या साईडला इकडे सगळं. आणि स्वच्छता पण बघा किती मस्त आहे. आणि गायींना पिण्यासाठी वगैरे पाणी बघा किती क्लीन दिसतंय. पाठच्या साईडला तुम्ही बघाल ना, डोंगरावरती धुकं बघा किती आहे, आणि वॉटरफॉल्स सुद्धा आहेत तिथे. आणि इकडे आहे ना, समोर आहे ना श्री शंकराचं मंदिर आहे. म्हणजे मूर्ती रूपात श्री शंकर आणि पार्वती आहे. आणि तिथे पिंडी सुद्धा आहे, मोठी पिंडी आहे. तर आम्हाला जायचं होतं वरती गुहेमध्ये दर्शनासाठी, पण आता बंद झालेलं आहे. आता वाजले जवळपास 5 वाजून गेलेले आहेत. आणि इथल्या दर्शनाचा टायमिंग जो आहे तो सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आणि त्याच्यामुळे हा गेट बंद केलेला आहे इथे. थोडासा उशीर झाला आम्हाला. तर मग गुहेमध्ये दर्शन घेण्यासाठी परत एकदा केव्हा तरी येऊया. तर आजचा हा व्लॉग मी इथे एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.